मुलांनो आपण इथे बघितलं आहे सर्वच की ह्यूमन आय कशा प्रकारे इथे वर्क करतो, ठीक आहे. ह्यूमन आयचे काय पार्ट्स आहे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या, ठीक आहे. पण बघूया आज की नॉर्मल ह्यूमन आय कशा प्रकारे वर्क करतो, ठीक आहे. इथे पायासाठी मिळणार बघा, ही आपल्याला असलेले नॉर्मल ह्यूमन आय आहे, ठीक आहे. बघा रे ऑफ लाईट एंटर होतात, ठीक आहे. कुठून बघा, कॉर्निया मधून लेन्समध्ये, लेन्स मधून आता कुठे जाणार आहे बघा, ही आउटर लेअर जी होती मगाशी आपण नेमिंग केलं होतं यालाच आपण म्हणतो काय, रेटिना. काय म्हणतो बेटा इथे, रेटिना. आणि रेटिना काय करतो तर बघा आपल्या ब्रेन पर्यंत काही इम्पल्सेसला घेऊन जातो, ज्याला आपण ऑप्टिक नर्व्स असे म्हटलं होतं, ठीक आहे. बघा ही इथे आपल्याला पायासाठी मिळते. बघा इथपर्यंत रेज आले, आता बघूया समोर काय होणार. बघा ही रेटिना पर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवणार आणि रेटिना ऑप्टिक नर्व्सनी इन्फॉर्मेशन ब्रेन पर्यंत पोहोचवणार, ठीक आहे. ही नॉर्मल आईज आपल्याला पायासाठी मिळते, ठीक आहे. पण जर समजा ह्यूमन आईज मध्ये डिफेक्ट असले, ठीक आहे, तर बघा आताच आपण बघितलं होतं की बघा येणारे जे काही रे ऑफ लाईट कॉर्निया मधून आतमध्ये आले, आतमध्ये येऊन रेटिना पर्यंत गेले आणि रेटिनाने इन्फॉर्मेशन ऑप्टिक नर्व्सने ब्रेन पर्यंत पोहोचवली, ठीक आहे. हे ह्यूमन आयचं नॉर्मल वर्किंग पायासाठी मिळते, ठीक आहे. पण आपण बघतो आहे की काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे, ठीक आहे, ह्यूमन आय मध्ये डिफेक्ट असल्यामुळे माहितीये काय होते की रे ऑफ लाईट जे असणार, ठीक आहे, हे बघा रेटिना पर्यंत पोहोचणार सुद्धा नाही, ठीक आहे. आणि बघतो आहे की रेटिना पर्यंत जर लाईट पोहोचणार नाही म्हणजे इमेज फॉर्म होणार नाही, ठीक आहे. बघा ऑप्टिक नर्व्स हे ब्रेन पर्यंत काही इन्फॉर्मेशन पोहोचू शकणार नाही आणि यालाच आपण म्हणतो आहे आय डिफेक्ट, ठीक आहे. बघा देयर आर टू मेन टाइप ऑफ आय डिफेक्ट आपल्याला पायासाठी मिळणार. नंबर फर्स्ट आहे मायोपिया, नंबर सेकंड पायासाठी मिळणार हायपरमेट्रोपिया. आणि नंतर आपण बघतो आहे की मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया या दोन्ही असलेल्या डिफेक्टला कशा प्रकारे आणि कोणते लेन्सेसचा यूज करून याला बरं करण्यात येते, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आज आता इथे आपण शिकणार आहोत, ठीक आहे. नंबर फर्स्ट आपण बघूया आय डिफेक्ट, ठीक आहे. बघा दोन टाइपचे आय डिफेक्ट पायासाठी मिळणार मुलांना, मायोपिया आणि दुसरा आहे हायपरमेट्रोपिया. आणि दोन्ही जर आय डिफेक्ट असेल तर स्पेक्टॅकल्स बघा चष्मा लावणे हे कंपल्सरी आहे म्हणजे आहे, ठीक आहे. चला बघूया इथे बघा हायपरमेट्रोपिया आणि मायोपिया. नंबर फर्स्ट आपण शिकणार आहोत इथे मायोपिया, ठीक आहे. मायोपिया काय असतो चला बघूया याची कंडिशन. मायोपिया मध्ये आपण बघणार मायोपिया यालाच आपण म्हणतो नियर साइडनेस. काय म्हणायचं बेटा मुलांना, नियर साइडनेस, ठीक आहे. सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणायचं आहे, हा वर्ड तुमचे लर्न सुद्धा होणार, ठीक आहे. नंबर फर्स्ट आहे मायोपिया, याला म्हणायचं आहे नियर साइडनेस, ठीक आहे. नंबर सेकंड आपण बघतो आहे बघा दोन टाइपचे इमेजेस असते आपल्या आईज जे आहे ना, ठीक आहे, हे दोन टाइपच्या इमेजेसला इथे कॅप्चर करणार. नंबर फर्स्ट बघा जे जवळची असणार, ठीक आहे, इमेज त्याला पण कॅप्चर करते आणि जे दूरची इमेज आहे, ठीक आहे, त्याला कॅप्चर करते, ठीक आहे. नंबर फर्स्ट बघतो बघा फार अवे ऑब्जेक्ट, दूरची असलेली इमेज, ठीक आहे. नंबर सेकंड आपण बघतो आहे नियर बाय ऑब्जेक्ट, आपण बघतो पेपर वगैरे रीडिंग करतो, आपण बघतो आहे आपलं बुक रीड करतो आहे, हे नियर बाय ऑब्जेक्ट पायासाठी मिळणार, ठीक आहे. तर बघा इथे डिफेक्ट मध्ये या दोनच गोष्टी होऊ शकते की एखाद्या डिफेक्ट मध्ये आपण दूरचं बघणार, ठीक आहे, आणि जवळचं दिसणार नाही, ठीक आहे. होऊ शकते एखाद्या डिफेक्ट मध्ये जवळचं दिसत असणार पण दूरचं आपल्याला दिसू शकणार नाही, ठीक आहे. यांनाच तर आपण आय डिफेक्ट म्हणतो. पण बघा एक्झॅक्टली आता मायोपिया मध्ये कोणते डिफेक्ट होतात हे मायोपिया आता इथे आपण बघणार आहोत. नंबर फर्स्ट मायोपिया दॅट इज नियर साइडनेस. बघूया इथे बघा ही दूरचं ऑब्जेक्ट आहे आणि इथे जवळचं ऑब्जेक्ट आहे. ह्यूमन आय माहिती आहे काय करतो. नंबर फर्स्ट मी तुम्हाला सांगतोय मायोपिया मध्ये बघा अशा प्रकारचं ह्यूमन आय आपल्याला पायासाठी मिळतो, ठीक आहे. यामध्ये माहिती आहे दूरचं ऑब्जेक्ट त्यांना दिसणार नाही. बघा रे बेटा जवळचं ऑब्जेक्ट तो रीड करू शकणार पण दूरचं ऑब्जेक्टला तो रीड करू शकणार किंवा समजू शकणार नाही, ठीक आहे. अशा एका डिफेक्टला म्हणायचं आहे मला काय, मायोपिया. काय म्हणतो बेटा आपण इथे मायोपिया, ठीक आहे. चला बघूया इथे मायोपिया मध्ये बघ काय करायचं. नॉर्मल आईज बघा कशा प्रकारे वर्क करते की अशा प्रकारचा एखादी ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, एखादी व्यक्ती आहे, तो काय करतोय त्याची इमेज आता इथून जाणार आणि बघा रेटिनावर पडणार आणि याची इन्फॉर्मेशन ब्रेन पर्यंत पोहोचणार, ठीक आहे. पण मग माहितीये काय होणार की बघा आता डिफेक्टिव्ह जेव्हा मायोपिया एखाद्या व्यक्तीला असतो तेव्हा माहितीये काय होणार, ठीक आहे. तर इथे आपण बघतो की बघा इथे आपल्याला पायासाठी मिळणार बघा, हा तर बघा इथून जो काही याची इमेज जी आहे, ठीक आहे, ही इमेज बघा इथे फॉर्म होते. चला मुलांना लक्ष द्या इथे बघा इथे तुम्हाला डॉट दिसत आहे, ठीक आहे. तर बघा इथे फॉर्म होते म्हणजे रेटिनाच्या सुरुवातीला, रेटिनाच्या पहिलेच माहिती आहे इमेज इथे फॉर्म होणार आणि इमेज जर रेटिनावर फॉर्म झाली नाही तर ऑप्टिक नर्व्स त्याला इन्फॉर्मेशन घेऊन जाणार नाही आणि ज्याच्यामुळं याला म्हणतो मी मायोपिया दॅट इज द आय डिफेक्ट. काय म्हणायचं याला, आय डिफेक्ट, आणि यालाच आपण मायोपिया असे म्हणतो, ठीक आहे. मग आता काय करायचं, मग याच्यावर काही इथे आपल्याला काही करेक्शन करता येते का, हो मग चष्मा लावू कसं कोणता लावायचा चला बघू इथे. आता बघा हा व्यक्ती आहे, ठीक आहे, आणि यांच्याकडे आता आपण बघतो की अशा प्रकारचा मी लेन्स इथे यूज करतो. काय म्हणतात या लेन्सला सांगू शकता तुम्ही, याला म्हणायचं आहे आपल्याला काय तर कॉन्केव्ह लेन्स. काय म्हणतो आपण याला, कॉन्केव्ह लेन्स, ठीक आहे.
सोबत जसे कॉन्केव्ह लेन्स लावतो बघा काय करतो, या इमेजला हा रेटिनापर्यंत पोहोचवतो आणि जसे रेटिनाला माहिती झाले ही इमेज, तर हा रेटिना काय करणार, तर आपण बघतो आहे की ऑप्टिक नर्व्सच्या थ्रू ब्रेनपर्यंत त्याची इन्फॉर्मेशन पोहोचवणार. दॅट इज कॉल्ड मायोपिया. काय म्हणायचं बेटा इथे, मायोपिया इथे म्हणतो. ठीक आहे. नंबर फर्स्ट आपण बघतो आहे बघा, नियर बाय ऑब्जेक्ट कशी दिसणार मायोपियामध्ये, क्लिअर. ठीक आहे, जवळची ऑब्जेक्ट क्लिअर दिसणार. ठीक आहे, बट फार अवे ऑब्जेक्ट अनक्लिअर, दूरचं त्याला दिसणार नाही. अशा कंडिशनला आपल्याला म्हणायचं आहे काय, मायोपिया. ठीक आहे. नंबर सेकंड आपण बघतो आहे बघा, मग आपण काय करतो, यामध्ये नॉर्मल पर्सन अशा प्रकारे बघू शकतो. ठीक आहे, बघा मायोपियामध्ये आपल्याला हा नॉर्मल पर्सन इथे दिसतो, मायोपियामध्ये डिमिनिश दिसणार, धुकट दिसणार. ठीक आहे, डिमिनिश दिसणार. पण जेव्हा मी काय करतो, कॉन्केव्ह लेन्सचा इथे यूज करून घेतो बेटा, त्यावेळेस बघा एक्झॅक्टली इमेज इथे फॉर्म होऊन जाणार. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड मायोपिया, करेक्शन ऑफ अ मायोपिया डिसीज. ठीक आहे. आणि मग नंतर यामध्ये आपण बघतो आहे की यांना नेहमी चष्मा लावणे एकदम नेसेसरी असणार. ठीक आहे, नाहीतर मग मुलांचा नंबर सुद्धा वाढतो बेटा. ठीक आहे, चला इथे आपल्याला पाहायसाठी मिळालं नंबर फर्स्ट मायोपिया. चला मुलांना बघूया इथे नेक्स्ट टॉपिक आहे आपल्याकडे हायपरमेट्रोपिया. ठीक आहे, बघा अशा प्रकारचे स्पेक्टॅकल्स पाहायसाठी मिळणार. यामध्ये आता आपण बघणार आहोत हायपरमेट्रोपिया. ठीक आहे, हा मुलांना मायोपिया सर्वांना समजलं का? ठीक आहे, हा जर समजलं असणार तर यस इथे तुम्हाला कमेंटमध्ये टाईप करायचं आहे. ठीक आहे, आणि आता आपण बघूया हायपरमेट्रोपिया काय असते. हायपरमेट्रोपिया रे मुलांना, ठीक आहे, बघूया इथे बघा, तेच दोन इमेजेस आपले जे आईज आहे हे दोन इमेजेसला इथे डेव्हलप करते. नंबर फर्स्ट आहे फार अवे ऑब्जेक्ट. ठीक आहे, हा दूरचा ऑब्जेक्ट बघू शकतो. ठीक आहे, अँड सेकंड आपल्याला पाहायसाठी मिळणार नियर बाय ऑब्जेक्ट. ठीक आहे, नंबर फर्स्ट असणार फार अवे ऑब्जेक्ट. ठीक आहे, दूरचं असलेलं ऑब्जेक्ट. ठीक आहे, नंबर सेकंड पाहायसाठी मिळतो नियर बाय ऑब्जेक्ट. ठीक आहे, नंतर बघतो आहे अशा प्रकारचा ह्युमन आई इथे आपल्याला पाहायसाठी मिळणार. आणि बघा काय होणार याच्यामध्ये, बघा तो जवळचं बघू शकणार नाही. ठीक आहे, बघा इथे नियर बाय ऑब्जेक्ट, इथे न्यूजपेपर आहे, त्याला जवळचं दिसणार नाही पण त्याला दूरचं दिसेल. ठीक आहे, मग माहिती आहे त्याला जर काही दिसत नसलं तो असा दूर करणार असा दूर. ठीक आहे, दूर बघणार असा. ठीक आहे, आणि म्हणून बघा नियर बाय ऑब्जेक्ट त्याला कधी दिसणार नाही पण दूरचं दिसेल. ठीक आहे, आणि या असलेल्या आई डिफेक्टला आपण म्हणतो काय आहे, हायपरमेट्रोपिया. काय म्हणायचं बेटा इथे, हायपरमेट्रोपिया. आणि यालाच म्हणतात फार साइडनेस. काय म्हणायचं याला, फार साइडनेस. ठीक आहे, चला नेक्स्ट आपण बघूया काय करायचं मग याच्यामध्ये. नॉर्मल ह्युमन आहे कशा प्रकारे वर्क करतो, तर बघा नॉर्मल ह्युमन आहे अशा प्रकारची इमेज बरोबर इथे घेऊन जातो. ठीक आहे, आणि बघा आपल्याला ते सगळं काही दिसून जाते ज्याप्रमाणे इथे आहे. ठीक आहे, पण बघतो आहे जेव्हा हायपरमेट्रोपिया म्हणजे असा डिफेक्ट जर कोणामध्ये असणार. ठीक आहे, तर मग इथे काय होतं की त्यांचा आयबॉल जो असेल ना तो इथे काय होणार, बल्ज इथे आपण बघतो आहे की छोटा होऊन जातो. ठीक आहे, मग माहिती काय होणार, जी इमेज फॉर्म होते ते रेटिनाच्या मागे इमेज फॉर्म होते. ठीक आहे, मगाशी आपण बघितलं होतं की मायोपियामध्ये जी इमेज फॉर्म व्हायची ते इमेज बघा रेटिनाच्या सुरुवातीला फॉर्म होत होते. ठीक आहे, पण बघा हायपरमेट्रोपियामध्ये रेटिनाच्या नंतर इमेज फॉर्म होत आहे. ठीक आहे, आणि जेव्हा नंतर इमेज फॉर्म होते त्यावेळेस बघा रेटिना त्याला डिटेक्ट करू शकत नाही आणि त्याची इमेज एक्झॅक्टली फॉर्म होत नाही. ठीक आहे, मग माहिती काय केले जाते की बघा इथे आपण बघतोय की करेक्शन केले जाणार. मग आता इथे लक्षात ठेवा की हा जो एक लेन्स आहे इथे यूज केला जातो दॅट इज कॉल्ड कॉन्व्हेक्स लेन्स. कोणता लेन्स आहे हा, कॉन्व्हेक्स लेन्स. मला सांगा मायोपियामध्ये काय आपण लेन्स घेतला होता, कॉन्केव्ह लेन्स. ठीक आहे, मायोपियाला करेक्ट करायचं असेल तर कॉन्केव्ह लेन्स घ्यावं लागेल. ठीक आहे, पण बघा हायपरमेट्रोपियाला इथे काय करायचं आहे, आपल्याला करेक्ट करायचं आहे, तर बघा इथे आपल्याला घ्यायचं आहे कॉन्व्हेक्स लेन्स. ठीक आहे, आणि जसे आपण घेतो तर बघा इथे एक अशा प्रकारची क्लिअर इमेज फॉर्म होते आणि जशी क्लिअर इमेज फॉर्म होणार त्यांना व्यवस्थित दिसू लागणार. ठीक आहे, बघा अशा प्रकारचे आपल्याला इथे हायपरमेट्रोपिया आणि मायोपिया हे दोन डिसीज आपले इथे कव्हर झाले. आणि मुलांना मला माहिती आहे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नक्की समजल्या असणारच. ठीक आहे, आणि म्हणून यामध्ये आपण बघतो आहे की या चॅप्टरमध्ये असलेले सगळेचे सगळे न्यूमेरिकल मी तुम्हाला आता इथे शिकवतो आहे. ठीक आहे, सोबतच मुलांना जे पण काही न्यूमेरिकल मी तुम्हाला शिकवणार हे सगळे न्यूमेरिकल तुम्हाला 3 टाइम्स 4 टाइम्स लिहून बघायचे आहे. व्हेरी इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स आहे, कारण 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी या चॅप्टरमधून एक न्यूमेरिकल विचारलं जाते. ठीक आहे, चला बघूया नेक्स्ट असलेले न्यूमेरिकल्स.